In the previous lecture, we have seen the regulation of the kidney function. Okay, now in this lecture, this is the last lecture of this unit. Okay, and in this lecture, we are going to see the disorders and diseases related to the excretory system, and we will see some treatments to that. Okay, so there are some of the disorders or diseases related to the excretory system. We will see. First is nothing but albuminuria. Okay, albuminuria is a disorder in which excessive albumin in urine is takes place. म्हणजे इथं काय होतंय तर युरिनमध्ये जास्त अल्ब्युमिन असते, म्हणून याला नाव काय दिलेलं आहे, अल्ब्युमिन्युरिया. Okay, due to which blood pressure is going to increase. Okay, and it causes injury to kidney cells due to toxins and heavy metals. बघा, ह्या अल्ब्युमिन युरियामुळे काय होतंय, जे काही एक्सेस अल्ब्युमिन आहे ते युरिनमधून पास होतं आणि याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, कारण क्वांटिटी वाढणार आहे. आणि या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणून काय होतं तर इट कॉजेस इंजुरी टू किडनी सेल्स. आता ऑब्वियसली हे अल्ब्युमिन आणि टॉक्झिन्स आहेत, हे सगळे किडनीतून फिल्टरेट होणार आहेत. मग त्यावेळी काय होणार आहे, किडनी सेल्सला इंजुरी होणार आहे टॉक्झिक्स आणि मेटल्समुळे, आणि ऑब्वियसली याचा इफेक्ट एक्सक्रेटरी सिस्टीमवरती झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. दॅट इज कॉल्ड ॲज अल्ब्युमिन युरिया. The second disorder is nothing but the ketosis. ओके, कीटोसिस हा दुसरा डिसऑर्डर किंवा डिसीज म्हणता येईल आपल्याला. इट कॉजेस डायबेटीज मेलिटस. आता मागच्या लेक्चरला आपण डायबेटीज इन्सिपिडस बघितला होता, जो कशामुळे होतो, ADH नसल्यामुळे. पण इथं कीटोसिस होतो कशामुळे, डायबेटीज मेलिटस होतो बघा कीटोसिसमुळे. ओके, त्यालाच डायबेटीज मेलिटस असे म्हणतात. इट कॉजेस ड्यू टू द स्टार्वेशन. ओके, म्हणजे स्टार्वेशन, भूक, कुपोषणामुळे हे डायबेटीज मेलिटस किंवा कीटोसिस होऊ शकतं. ऑर टू लिटल कार्बोहायड्रेट्स, म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूपच कमी असेल जर आहारामध्ये, तर आपल्याला हा कीटोसिस डिसीज किंवा डिसऑर्डर बघायला मिळेल. ओके, इन्फेक्शन ऑफ किडनी कॉज ल्युकोसाइट्स इन द युरिन. आता बघा, जर कीटोसिसमध्ये किडनीला इन्फेक्शन ऑब्वियसली होणार आहे. ओके, किडनीला इन्फेक्शन होणारच आहे, तर इथं काय होणार आहे, युरिनमध्ये ल्युकोसाइट्स येणार आहेत. बघा, ल्युकोसाइट्स म्हणजे काय तर WBCs, पांढऱ्या पेशी या होणार युरिनमधून पास होणार आहे. समजा जर युरिनचं सॅम्पल घेतलं, टेस्टसाठी दिलं, आणि त्यामध्ये जर तुम्हाला ल्युकोसाइट दिसले तर देर विल बी चान्सेस टू ऑकरन्स ऑफ कीटोसिस, म्हणजे कीटोसिस झालेला आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडू शकतं. तर हा कीटोसिस आहे. द थर्ड डिसऑर्डर ऑर डिसीज इज कॉल्ड ॲज युरेमिया. ओके, नॉर्मली बघा, हा युरेमिया खूप इम्पॉर्टंट आहे. युरेमियामध्ये काय होतं, इन नॉर्मल ब्लड 2.03% युरिया इज देअर. म्हणजे आपल्या ब्लडमध्ये नॉर्मली 0.02 to 0.03% युरिया असतो. इफ द लेवल ऑफ ब्लड युरिया इज मोर दॅन 0.05%, इट लीड्स टू बी युरेमिया. म्हणजे युरेमिया कशाला म्हणतात, हा एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारला जातो की युरेमिया ही कंडिशन कधी होते, तर more than 0.05% urea is there in your blood, then it is called as uremia. Okay, the fatal and harmful disorder can cause kidney failure. म्हणजे जर हा युरेमिया जास्त प्रमाणात असेल, जर जास्त फॅटल असेल, हार्मफुल असेल, तर किडनी फेल्युअरसुद्धा होऊ शकतो. दॅट मच डेंजरस इट इज युरेमिया. ओके, लक्षात ठेवा, नॉर्मली 0.02 to 0.03%च युरिया आपल्या ब्लडमध्ये असतो. जर तो 0.05पेक्षा जास्त असेल
त्यावेळी मग युरेमिया होऊ शकतो आणि याचा इफेक्ट डायरेक्टली किडनीवरती होऊ शकतो, किडनी फेल्युअर होऊ शकतो. Then the fourth disorder is nothing but the nephritis. Okay, it is related to the nephrons. So kidneyशी related आहे. The inflammation of kidney along with proteinuria. म्हणजे इथं काय होणार आहे नेफ्रायटिसमध्ये, किडनीला इन्फ्लामेशन होणार आहे, म्हणजेच नेफ्रॉन्स डॅमेज होणार आहे. विथ प्रोटीन युरिया, युरियामध्ये जास्त प्रोटीनचं प्रमाण असणार आहे. It causes permeability of glomerular capsular membrane. Proteins escape in the urine. म्हणजे यामध्ये काय होणार आहे तर युरिनमध्ये प्रोटीन्स सापडणार आहेत. समजा आपण युरिन टेस्ट बघतोय त्यामध्ये प्रोटीनची कंटेंट तुम्हाला दिसत असेल तर समजायचं की चान्सेस आहेत नेफ्रायटिस होण्याचे, किडनीला इन्फ्लामेशन आलेलं आहे हे आपण समजू शकतो तिथं. ओके, त्याला नेफ्रायटिस असे म्हणतात. अँड द फिफ्थ डिसऑर्डर और डिसीज जो आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो म्हणजे किडनी स्टोन. आणि आजकाल बऱ्याचशा लोकांच्यामध्ये किडनी स्टोनचे प्रॉब्लेम बघायला मिळतात आपल्याला. ओके, मग त्याला काही वेगळे कारणे लावले जातात की बोरवेलचे पाणी पिल्यामुळे किडनी स्टोन होतो. ओके, वेगवेगळी कारणं असू शकतात किडनी स्टोनला, बट इट इज ए डिसऑर्डर ऑफ एक्सक्रीटरी सिस्टम. Okay, now what about kidney stones? It can be in any part of urinary tract. म्हणजे हे जे स्टोन्स आहेत किडनी स्टोन्स हे युरिनरी ट्रॅक्टच्या कुठल्याही पार्टमध्ये असू शकतात. देर आर कॅल्शियम स्टोन्स, स्ट्रक्टिव्ह स्टोन्स, युरिक ॲसिड स्टोन्स अँड सिस्टीन स्टोन्स. म्हणजे किडनी स्टोन्स हे खूप प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये कॅल्शियमचा असू शकतो, तो स्ट्रक्टिव्ह असू शकतो, युरिक ॲसिडचा असू शकतो किंवा मग सिस्टीनचा असू शकतो. म्हणजे हे स्टोन्स वेगवेगळे आहेत पण ॲक्च्युली त्यांना किडनी स्टोन्सच असे म्हटलं जातं. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. इट शोज सिम्पटम्स लाईक पेन बिलो दी रिब केज, बॅक अँड साईड्स. बघा, याचा सगळ्यात फर्स्ट सिम्पटम आहे तो म्हणजे पेन्स व्हायला लागतात. कुठे व्हायला लागतात? रिब केजच्या खाली, आपल्या ज्या बरगड्या असतात त्यांच्या खाली, म्हणजे पोटाच्या शेजारी. नंतर सगळ्यात पहिला पेन्स व्हायला लागतात ते म्हणजे आपल्या बॅक साईडला, जिथं वर्टिबल कॉलम आहे बॅक साईडला तिथं तुम्हाला पेन्स व्हायला लागतात आणि साईडला सुद्धा पेन्स होतात. तर हे प्रायमरी सिम्पटम्स आहेत किडनी स्टोनचे. देन सेकंड सिम्पटम्स आर रेडिश ब्राऊन पिंकिश युरिन. आता युरिन कसं असणार आहे? रेडिश ब्राऊन, म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड पास होणार आहे. ड्यू टू दॅट स्टोन देर इज अ इंजुरी टू द एक्सक्रिटरी सिस्टीम. म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीमच्या काही पार्टला इंजुरी होती, त्यामुळे ब्लड जे आहे ते युरिन बरोबर तुम्हाला इथं पास झालेलं बघायला मिळेल. पेन्स ड्युरिंग द युरिनेशन म्हणजे ज्यावेळी तुम्ही मिक्च्युरेशन करताय म्हणजे युरिन एक्सक्रीट करत असताय त्यावेळी जर तुम्हाला पेन्स होत असेल तर ते सुद्धा एक सिम्पटम आहे किडनी स्टोन्स असल्याचं. द डायग्नोसिस इज डन बाय युरिक ॲसिड टेस्ट ऑफ ब्लड. आता हे डायग्नोसिस कसं करतात की किडनी स्टोन आहे की नाही, तर ब्लडचं टेस्ट केलं जातं, युरिक ॲसिड टेस्ट. त्यामध्ये युरिक ॲसिड जर जास्त असेल तर किडनी स्टोन्स असण्याची संभाव्यता असते. दुसरं एक्सरे और सोनोग्राफी ऑफ किडनी. बघा, बऱ्याचपैकी सगळे डॉक्टर हेच पहिल्यांदा करतात की किडनी स्टोनची संभाव्यता दिसत असेल तर पहिल्यांदा त्याची एक्सरे किंवा सोनोग्राफी करायला लावतात की जेणेकरून त्या स्टोनची एकतर आपल्याला पोझिशन कळेल, त्याचे डायमीटर्स कळतील, ओके, डायमेन्शन्स कळतील आणि त्याच्यानंतर फर्दर ट्रीटमेंट आपल्याला घेता येईल. त्यामुळे त्यांना मोस्टली सोनोग्राफी करायला लावलेली जाते. काही केसेसमध्ये एक्सरेसुद्धा करायला लावला जातो. म्हणजे किडनी स्टोन्स असू शकतो पण त्याची पोझिशन कुठं आहे, नेमकं तो किडनीमध्ये आहे, युरेटरमध्ये आहे, युरिनरी ब्लॅडरमध्ये आहे की युरेथ्रामध्ये आहे हे कन्फर्म करण्यासाठी, त्याच्यानंतर त्याची साईज बघण्यासाठी, कारण जर साईज खूप जास्त असेल तर ते आपल्याला ऑपरेशननेच रिमूव्ह करावे लागतील. जर छोटी असेल तर तुम्हाला लिप्रोस्कोपीने तुम्हाला ते काढता येतील. पण जर साईज खूप मोठे असेल तर ते ऑपरेशन करून तुम्हाला बाहेर काढावे लागतात. यासाठी किडनी स्टोनमध्ये सोनोग्राफी पहिल्यांदा करायला लावली जाते. ओके, सो दिस इज
अँड अगेन फिजिकल एक्झामिनेशन इज देअर. किडनी स्टोन बघा की फिजिकल एक्झामिनेशन केलं जातं पोटाच्या खाली, म्हणजे दुखते का असं डॉक्टर विचारतं. तर या सगळ्या याच्यावरती मग बरेच आयुर्वेदिक उपायसुद्धा आहेत. ओके, काही केसेसमध्ये ते उपयोगी पडतात, काही केसेसमध्ये पडत नाही. पण बरेचसे मेडिकल जे काही ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यानं सुद्धा किडनी स्टोन बऱ्यापैकी बरा होतो. ओके, त्याचे ट्रीटमेंट्स तुम्हाला कंटिन्यू घ्यावे लागतात 3 महिने 6 महिने. पण हा क्युअर होण्यासारखा डिसऑर्डर किंवा डिसीज आहे किडनी स्टोन, जो सध्या याची संख्या किंवा याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ओके, सो यूज ऑफ एक्स्ट्रा वॉटर म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिल्याने जो काही किडनी स्टोन असेल तो ह्या एक सगळ्यात चांगला उपाय आहे किडनी स्टोनसाठी, की जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. आणि या पाण्याच्या माध्यमातून जो छोटा जरी किडनी स्टोन असेल तरी तो रिमूव्ह होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी उठल्या उठल्या सकाळी पाणी पिणं असू दे किंवा दिवसभरातून कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी पिलं पाहिजे. हे काही डॉक्टर्स तुम्हाला सजेशन देत असतात. The next sixth disorder is nothing but the renal failure and it is very dangerous. म्हणजे किडनी फेल जाणे म्हणतात त्याला, रिनल फेल्युअर असे म्हणतात. ओके, इट डिक्रीजेस ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, म्हणजे किडनीचं जे मेन फंक्शन आहे फिल्ट्रेशन तेच थांबवण्याचं काम इथं रिनल फेल्युअरमध्ये केलं जातं. याचा इफेक्ट म्हणून ब्लड फिल्टर व्हायचं बंद होतं आणि किडनीचं फंक्शनिंग पूर्णपणे विस्कळतं. याच्यामध्ये 2 प्रकारे रिनल फेल्युअर होऊ शकतं, ॲक्यूट रिनल फेल्युअर अँड क्रॉनिक रिनल फेल्युअर. ॲक्यूट रिनल फेल्युअरमध्ये काय होतं, सडन वर्सनिंग ऑफ रिनल फंक्शन कॉजेस ॲक्यूट ऑब्स्ट्रक्शन ऑफ बोथ द युरेटर्स आणि इट कॉजेस डिक्रीज इन युरिन आउटपुट. ॲक्यूट रिनल फेल्युअर म्हणजे काय होतं बघा, की सडनली म्हणजे एकदमच रिनलचं फंक्शनिंग कुठेतरी बिघडतं, म्हणजे किडनीचं फंक्शनिंग कुठेतरी बिघडतं. ऑब्स्ट्रक्शन ऑफ बोथ द युरेटर्स म्हणजे क्षणामध्ये जे दोन्ही युरेटर्स आहेत त्याला ऑब्स्ट्रक्शन येतात आणि याचा रिझल्ट म्हणून काय होतं की युरिनचा आउटपुट कमी होतो पूर्णपणे. याला ॲक्यूट रिनल फेल्युअर असे म्हणतात, की फिल्ट्रेशनच पूर्णपणे बंद होतं. हा सडनली होणारा फेल्युअर. क्रोनिक किडनी फेल्युअर काय आहे किंवा क्रोनिक रिनल फेल्युअर काय आहे, तर प्रोग्रेसिव्ह अँड जनरली इरिव्हर्सिबल डिक्लाइन इन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, GFR त्याला आपण म्हणतो, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. बघा, हा ॲक्यूट नाही आहे किंवा हा सडनली होणारा नाही आहे, तर प्रोग्रेसिव्हली थोडा थोडा, इरिव्हर्सिबल म्हणजे तो परत क्युअर होऊ शकत नाही. डिक्लाइनिंग इन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणजे ॲक्यूटमध्ये काय होतं, तर फिल्ट्रेशन रेट एकदम थांबला जातो, परत म्हणजे एकदमच क्षणामध्ये थांबला जातो. पण क्रोनिकमध्ये काय होतं, तर प्रोग्रेसिव्हली थोडा थोडा युरिनचा फिल्ट्रेशन रेट कमी होत जातो, की ब्लडचा फिल्ट्रेशन रेट कमी होत जातो आणि तो इरिव्हर्सिबल आहे, परत तो रिकवर होऊ शकत नाही. इट कॉजेस क्रोनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, हिअर डिटेक्शन बाय रिड्युस्ड किडनी साईज. इथं काय होतं की क्रोनिक किडनी डिसीज कसा ओळखायचा, की कालांतराने किडनीची साईज कमी होत जाते. रिड्युस्ड किडनीची साईज तुम्हाला दिसली की समजायचं क्रोनिक किडनी फेल्युअरचे चान्सेस खूप आहेत. तर हे काही डिसऑर्डर्स आहेत एक्सक्रिटरी सिस्टीमचे आणि हे सगळे खूप भयानक आहेत, कारण याच्यामुळे पूर्णपणे बॉडी फंक्शनिंग, किडनीचं फंक्शनिंग, बॉडीचं मेटाबॉलिझम पूर्णपणे बिघडू शकतं. सो दिस आर द डिसऑर्डर्स. देन व्हॉट आर दी ट्रीटमेंट्स फॉर दॅट, म्हणजे याला काहीतरी ट्रीटमेंट पण आहे, जसे डिसऑर्डर्स आहेत त्याला ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये आहे, पहिला आहे हिमोडायलायसिस. ओके, आपल्याला तर माहीत आहे डायलायसिस बऱ्याच वेळेला केलं जाते बऱ्याचशा पेशंटमध्ये. इट इज अ आर्टिफिशियल फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. ओके, म्हणजे ब्लडचं आर्टिफिशियल फिल्ट्रेशन केलं जातं हिमोडायलायसिस. म्हणजे किडनी जर फंक्शनिंग करायचं बंद केलं असेल तर त्याचं फंक्शन आर्टिफिशियली बाहेर केलं जातं. पेशंट्स ब्लड टेकन अप फ्रॉम द रिनल आर्टरी
and passed through cellophane tube which act as a semi permeable membrane. म्हणजे आर्टरीमधून ब्लड घ्यायचं पेशंटच्या आणि ते बाहेर आर्टिफिशियल हिमोडायलेटरमध्ये पास करायचं आणि तिथून ते सेमी परमिएबल मेम्ब्रेनसारखं काम करतं. म्हणजे जसं ॲक्च्युअल किडनी फंक्शन करते त्याच सेम प्रकारचं फंक्शन हा हिमोडायलेटर करतो. देन हे फिल्ट्रेट झालेलं जे ब्लड आहे, द फिल्ट्रेटेड ब्लड पास्ड थ्रू द वेन अँड रिटर्न टू द पेशंट. बघा, हिमोडायलिसिस म्हणजे काय नेमकं? सिम्पल प्रोसेस आहे. किडनी फंक्शन करत नाही आहे व्यवस्थित, अशा वेळेला पहिल्यांदा आर्टरीमधून ब्लड घ्यायचं, बाहेर पाईप थ्रू मशीनपर्यंत आणायचं, त्याला हिमोडायलेटर म्हणतात. हिमोडायलेटरमध्ये पूर्ण ब्लड फिल्ट्रेट केलं जातं, त्याला पाहिजे असणारे घटक सेपरेट केले जातात, नको असणारे घटक सेपरेट केले जातात आणि नंतर जे फिल्ट्रेटेड ब्लड आहे ते परत वेन्सच्या माध्यमातून पेशंटला पाठवलं जातं आणि मग पूर्ण बॉडीमध्ये ते ओके. सो हा एक चांगला पार्ट आहे. द अँटीकोॲग्युलंट हिपॅरिन इज यूज्ड टू स्टॉप द ब्लड क्लॉटिंग. हे खूप गरजेचं आहे. आता बॉडीच्या बाहेर ज्यावेळी ब्लड येतं त्यावेळी जर हवेशी कॉन्टॅक्ट आला तर त्याचं क्लॉटिंग होतं. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जखम झाली की जर समजा त्याला हवा जर लागली तर ते ब्लड क्लॉट व्हायला लागतं, म्हणजे घट्ट व्हायला लागतं. तर असं होऊ शकतं त्या केसेसमध्ये. त्यामुळे हिपॅरिन हा अँटीकोॲग्युलेटिंग त्याच्यामध्ये मिक्स केला जातो जेणेकरून ब्लड क्लॉटिंग होऊ नये. द एंटायर प्रोसेस इज स्लो बिकॉज ब्लड मूव्ज स्लोली. आता ही जी प्रोसेस आहे ती स्लो आहे. आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या फास्ट होतं इथं असं होत नाही, कारण ब्लड हे खूप स्लोली बॉडीच्या बाहेर येतं आणि त्यातून परत जातं. त्यामुळे एक स्लो प्रोसेस आहे. देन पेरिटोनियल डायलिसिस. डायलायझिंग फ्लुइड इज इंट्रोड्युस्ड इनटू ॲबडॉमिनल कॅव्हिटी. बघा, पेरिटोनियल डायलिसिस हे वेगळं आहे थोडं. आता इथं काय करत आहे, डायलायझिंग फ्लुइड जे आहे ते डायरेक्टली ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये इंट्रोड्यूस केलं जाते किंवा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये इंट्रोड्यूस केले जाते. इट इज अ होल्डिंग मेजर टिल किडनी ट्रान्सप्लांट. म्हणजे बघा, ज्यावेळी किडनी ट्रान्सप्लांटची प्रोसेसर सुरू आहे त्यावेळी नॉर्मल फंक्शनिंगसाठी हे पेरिटोनियल डायलिसिस केलं जातं. तुमच्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये किंवा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये हे जे आहे डायलायझिंग फ्लुइड हे इंट्रोड्यूस केलं जातं आणि किडनी ट्रान्सप्लांट केलं जातं. इट इज नॉट फुल प्रूफ ट्रीटमेंट बिकॉज इरिथ्रोपोएटिन, रेनिन अँड कॅल्सिफेरॉल कॅन नॉट बी इंट्रोड्युस्ड इन पेशंट्स बॉडी. म्हणजे बघा, ही काय फुल प्रूफ ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे पेरिटोनियल डायलिसिस किंवा हिमोडायलिसिस हे फुल प्रूफ नाही आहे, कारण हे काही काळासाठी आहे. कारण आपण रेनिन, इरिथ्रोपोएटिन आणि कॅल्सिफेरॉल हे तिन्ही काय पेशंटच्या बॉडीमध्ये टाकू शकत नाही, ते नॅचरली बॉडीमध्ये तयार होतं. सो ही एक अडचण आहे, तर ते आपण तिथं इंट्रोड्यूस करू शकत नाही. सो हे एक तात्पुरत्या प्रकारची ट्रीटमेंट आहे. जोपर्यंत किडनी ट्रान्सप्लांट होत नाही तोपर्यंत हिमोडायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस हे केलं जातं. आयुष्यभर हे करता येणार नाही. दिस इज ए शॉर्ट टर्म ट्रीटमेंट फॉर द किडनी फेल्युअर पेशंट्स. ओके. मग परमनंट ट्रीटमेंट काय आहे यासाठी? तर ती आहे किडनी ट्रान्सप्लांटेशन. आणि हे माहीत आहे आपल्याला, आता बऱ्याच भागामध्ये बघा किडनी ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुली झालेलं आहे. म्हणजे अडल्ट पेशंटमध्ये सुद्धा किडनी ट्रान्सप्लांट एकदम व्यवस्थित झालेले आहेत आणि ते पेशंट्स आता इझिली म्हणजे राहत आहेत. ओके. सो किडनी ट्रान्सप्लांटेशन इज द बेस्ट ऑप्शन फॉर द किडनी फेल्युअर पेशंट. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटेशन केल्याने सुद्धा लाईफ चांगली होऊ शकते. द किडनी ऑफ हेल्दी पर्सन इज ट्रान्सप्लांटेड इन अ पेशंट हू हॅज एंड स्टेज रिनल डिसीज. आता किडनी ट्रान्सप्लांटेशन कधी करायचं आहे? ज्यावेळी लास्ट स्टेज असेल रिनल फेल्युअरची. म्हणजे जर 10% 20% किडनी फेल्युअर झालं असेल तर आपल्याला ती रिकवर करता येते. पण जर 50%पेक्षा जास्त किडनी 40-50%पेक्षा जास्त किडनी फेल्युअर झाले असेल तर अशा लास्ट स्टेजला तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांटेशन हा एकच ऑप्शन समोर राहतो. आणि हा सक्सेसफुल आहे. हा म्हणजे बऱ्याचशा पेशंटमध्ये क्युअर झालेला भाग आहे की किडनी ट्रान्सप्लांटेशन करणे. ओके. सो किडनी ट्रान्सप्लांटेशन इज देअर
it is one of the treatment. There are two types of transplants. ओके, आता ट्रान्सप्लांटेशन हे दोन प्रकारे असू शकतं. एक आहे कॅडेव्हेरिक ट्रान्सप्लांटेशन आणि लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांटेशन. आता या दोन्हीत काय फरक आहे? कॅडेव्हेरिक ट्रान्सप्लांटेशनमध्ये काय की एखाद्या मृत व्यक्तीची किडनी घेतली जाते. डोनर इज डेड, म्हणजे जो किडनी देणारा आहे, दान करणारा आहे, तो डेड आहे. म्हणजे समजा नुकताच एखादा पेशंट म्हणजे वारलेला आहे आणि समजा त्याचा किडनी जर हेल्दी असेल, तो पर्सन जर हेल्दी असेल आणि अचानक मृत्यू झाला असेल, तर त्यावेळी लगेचच त्याची किडनी काढून घेतली जाते आणि ती जर ट्रान्सप्लांट केली तर त्या ट्रान्सप्लांटेशनना कॅडेव्हेरिक ट्रान्सप्लांटेशन असे म्हणतात. पण याच्या विरुद्ध जर डोनर जर लिव्हिंग असेल, आता लिव्हिंग डोनर असतात ज्यांना पैशाची अडचण असू शकते किंवा त्यांच्या नात्यातील एखाद्या व्यक्ती असू शकते, कुटुंबातला एखादा व्यक्ती असू, अशा वेळी एक किडनी डोनेट केली जाते. एकतर पैशाचं कारण असू शकतं किंवा दुसरं म्हणजे नातेवाईक असू शकतं. अशा वेळेस लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांटेशन केलं जातं की जिवंत व्यक्तीची किडनी ही दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केली जाते. ओके, इट ऑल्सो फर्दर क्लासिफाईड इनटू जेनेटिकली रिलेटेड अँड जेनेटिकली नॉन रिलेटेड लिव्हिंग किडनी ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे आता हा लिव्हिंग डोनरमध्ये सुद्धा दोन भाग आहेत परत, जेनेटिकली रिलेटेड अँड जेनेटिकली नॉन रिलेटेड. मी आत्ताच सांगितलं, जर नातेवाईकांच्या मध्ये असेल तर तो जेनेटिकली रिलेटेड असेल आणि काही कारणास्तव पैशांच्यासाठी काही वेळेला किडनी डोनेट केली जाते, त्यावेळी नॉन रिलेटेड असणार आहे. कारण जो किडनी देणार आहे तो फक्त पैशासाठी किडनी देत आहे, त्याला समोरच्या व्यक्तीशी काही नातं नाही आहे, पण तो किडनी डोनेट करतोय, तर याला नॉन जेनेटिकली रिलेटेड किडनी ट्रान्सप्लांटेशन असे म्हणतात. तर किडनी ट्रान्सप्लांटेशन हा एक बेस्ट ऑप्शन आहे किडनी फेल्युअर झालेल्या लोकांसाठी. पहिल्यांदा किडनी फेल्युअर झाला तर पेशंट दगावला, याचं प्रमाण जास्त होतं. पण आज सध्या मेडिकल अचिव्हमेंटमुळे आपल्याला किडनी ट्रान्सप्लांट हा एक चांगला उपाय, त्या लोकांना जगण्यासाठी ज्यांच्यामध्ये जगण्याची आशा पूर्णपणे गेलेली असेल, संपलेली असेल, अशा लोकांना एक आशेचा किरण म्हणून किडनी ट्रान्सप्लांटेशन ही जी प्रक्रिया आहे ती आज आपल्याला मेडिकल क्षेत्रात बघायला मिळत आहे. ओके, हियर इज द एंड ऑफ चॅप्टर. In the next lecture we will start with the new chapter. Okay, thank you.